नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की आपण आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च केलाय. आता तुम्हाला ग्राफिक डिझाईनचा क्लास मी पूर्ण बेसिकपासून शिकवणार आहे. आणि जर तुम्हाला आपल्या एडिटिंगच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा WhatsAppचा नंबर दिलाय. मला WhatsAppला तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवून द्या. तुम्हाला लगेच आपल्या WhatsAppच्या ग्रुपमध्ये ॲड करते. जेणेकरून ज्या गोष्टी आपण YouTubeला सांगू शकत नाही, कॉपीराईट वगैरे येऊ शकतो YouTubeला. त्यामुळे आपण ते WhatsAppच्या ग्रुपमध्ये तुम्हाला वेबसाईट वगैरे सांगत असतो आणि जे काही प्रॉब्लेम असतील तुमचे ते सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करते. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. कुठलाही वेळ न वाया घालवता. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, की आपण आपला क्लास हा 9 पार्टमध्ये डिव्हाईड केला होता. काय-काय ते पार्ट आहेत, कोणत्या-कोणत्या गोष्टी आहेत, तुम्हाला पहिला व्हिडिओ जाऊन बघायचा आहे. तुम्ही नवीन आला असाल YouTube चॅनलवर तर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजतील. हा आपला ग्राफिक डिझाईनच्या क्लासचा पार्ट आहे 5वा आणि याच्या आधी आपण 4 पार्ट अपलोड केले, ज्यामध्ये आपण तुम्हाला आधी सर्वात आधी फर्स्ट पार्टमध्ये सांगितलं कोणते-कोणते ॲप्लिकेशन लागणार आहे. त्यानंतर आपण तुम्हाला साईज वगैरे सांगितल्या. नंतर आपण पिक्सल लॅबचा मास्टर क्लास लॉन्च केलाय. नंतर आपण तुम्हाला मूव्ही पोस्टरमध्ये ऑब्जेक्ट कसा रिमूव्ह करायचा हे पण सांगितलं. त्यामुळे जाऊन तुम्ही आधीचे व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्या क्लासमध्ये काय-काय पार्ट झाला आणि काय-काय पेंडिंगला आहे. तर स्टेप बाय स्टेप तुम्ही व्हिडिओ बघत चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजायला सोप्या येतील. आता सर्वात आधी काय करायचं तुम्हाला, मी तुम्हाला एक फाईल दिली, ठीक आहे. हे बघू शकता, जसे बॅकग्राऊंडचे दिले मी तुम्हाला पॅक. तर हे बॅकग्राऊंडचा पॅक कसं डाउनलोड करायचा ते पण सांगते. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप नाही करायचा आणि बॅकग्राऊंड कसं क्रिएट करायचं ते पण सांगणार आहे. मग चला तर व्हिडिओला सुरुवात करू. आता बॅकग्राऊंड तुम्ही डायरेक्टली जरी यूज केलं तरी चांगला लूक तुमच्या डिझाईनला येतो. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये एडिटिंग कशी करायची, बॅकग्राऊंड कसं जनरेट करायचं ते आपण पार्ट बघणार आहोत. त्यामुळे आता आपण वळूया की आपण बॅकग्राऊंड कसं जनरेट करायचं. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं, पिक्सआर्ट ॲप्लिकेशन नावाचं ॲप्लिकेशन आहे, जे ओपन करून घ्यायचं. पिक्सआर्ट काय ॲप्लिकेशन आहे, याचा यूज काय आहे, हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही. जर बघितलं नसेल तर आत्ताच लगेच जाऊन व्हिडिओ बघा. आता पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन करून घेते मी. पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे काहीतरी इंटरफेस दिसेल तुम्हाला. आता एक गोष्ट नोटीस केली असेल तुम्ही माझी, की माझ्या बोलण्यामध्ये पिक्सआर्ट, पिक्सल लॅबला कधी पिक्सल लॅबला पिक्सआर्ट बोलते, कधी Pinterestला पिक्सआर्ट होते. तर ते पी असल्यामुळे कन्फ्युजन होतं थोडं ॲपमध्ये बोलताना. डेली प्रॅक्टिस आपली आहे जशी बोलण्याची. पण कधी-कधी ते मागे-पुढे शब्द ॲपचं नाव, तर तुम्ही ते लक्षात ठेवायचं कोणत्या ॲप्लिकेशनचा काय-काय इंटरफेस आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणतं ॲप्लिकेशन मी ओपन केलं. ठीक आहे. आता त्यानंतर काय करायचं, बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं. बॅकग्राऊंडवर क्लिक करून इथं तुम्हाला जे कोणता बॅकग्राऊंड कलर घ्यायचा ते घेऊन घ्या. आपल्याला तशी काही हे नाहीये. त्यानंतर आपल्याला काय करायचं, क्रॉपवर क्लिक करायचं. क्रॉपवर केल्यानंतर पोर्ट्रेटवर क्लिक करायचं. पोर्ट्रेट ही आपली Instagramची साईज आहे. तर जे पण तुम्ही Instagramला पोस्ट पोस्ट करत असाल, जी पण काही व्हिडिओ काय बोलतात, व्हिडिओ नाही, जे काही तुम्ही फोटो वगैरे पोस्ट करत असाल Instaला, तर या साईजमध्येच करायचं बॅनर. त्यानंतर आपल्याला काय करायचं, रिसाईजवर क्लिक करायचं. रिसाईजवर क्लिक करून इथे टाकायचं आपल्याला 20-24. इकडे ऑटोमॅटिक एक साईज येऊन जाईल. 20-24 टाकल्यानंतर सॉरी 20-24 केल्यानंतर इकडे 25-30 येऊन जाईल. ही आपली परफेक्ट साईज आहे, जे आपण Instagramला पण पोस्ट करू शकतो आणि आपले बॅनर एचडी क्वालिटीमध्ये इथून सेव्ह होईल. काही रिसाईज करायला विसरायचं नाही, ठीक आहे. आता त्यानंतर इथे ॲड फोटोवर क्लिक करायचं. ॲड फोटोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता जे पण बॅकग्राऊंड क्रिएट करायचे बघा. मी 2 बॅकग्राऊंड तुम्हाला दाखवते करून. आता सिंपली ना मी एक इथून एक घेते, ठीक आहे. हे मी बॅकग्राऊंडला घेतलं, ठीक आहे. याला करू आपण थोडं मोठ्या साईजमध्ये याला करू. ओके. 2 बोटाने करून घ्यायचं याला असं. झूममध्ये केलं याला. ओके. याला करायचं ओके. त्यानंतर परत ॲड फोटोवर क्लिक करायचं. ॲड फोटोवर क्लिक केल्यानंतर आता एखादं जे टेम्पल मंदिर असेल किंवा काही जे तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचे, जसं की आपण सिलेक्ट करू हा पार्ट, ठीक आहे. आपण हे फोटो ॲड केला. हे फोटो ॲड केल्यानंतर याला याला पण झूम करून घ्यायचं थोडं प्रॉपर, ठीक आहे. तर झूम केल्यानंतर याला बघा मेन गोष्ट म्हणजे आता याला काय करायचं, आपल्याला याला याची पहिले तर आपण ब्लेंडिंग मोड चेंज करू. ब्लेंडवर क्लिक करायचं स्लाईड करून. ब्लेंडवर स्लाईड केल्यानंतर बघा मल्टिप्लाय पण छान दिसते. आपण सगळे अप्लाय करून बघू. ओव्हरले पण चांगला वाटते. तुम्हाला जो ठीक वाटेल तो तुम्ही इथून ॲड करू शकता. जसं की मी ओव्हरले ॲड करते. ओव्हरले ॲड केल्यानंतर इथून ऑपेसिटी आपल्याला कमी करायची, ठीक आहे. ऑपेसिटी थोडीफार कमी करून घ्यायची जी. ऑपेसिटी कमी केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपल्या डिझाईनला लूक येईल. आणि सोबत जर तुम्हाला याच्यामध्ये आणखी एक सांगते, इथे ॲड इफेक्टवर क्लिक केलं तुम्ही. इफेक्टवर क्लिक केल्यानंतर एक ब्लरचा ऑप्शन भेटतो, ठीक आहे. ब्लरहून तुम्हाला जर ब्लर वगैरे करायचं असेल थोडं बॅकग्राऊंड, तर तुम्ही बरोबर ते ब्लर करू शकता. बघा इथून थोडं कमी करू आपण. ओके डन अशा टाईपमध्ये ठेवून देऊ. जास्त नाही ब्लर करायचं. ओके. ब्लर केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं बॅकग्राऊंड एक क्रिएट होईल. बघा इथे पण तुम्हाला दाखवू शकतो, की इथून हाईड करते. आता ही जी स्टार्टिंगला आपण लेयर घेतली ते अशा प्रकारे होते. त्यावर आपण एक बॅकग्राऊंड ॲड केलं तर अशा प्रकारे त्याला लूक आला. म्हणजे आधी प्लेन होतं, त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं फोटो वगैरे ॲड केला. आता त्यानंतर काय करायचं बघा. आता इथून हे झालं डन. जर तुम्हाला याचा कलर जर चेंज करायचा असेल, ठीक आहे. याचा म्हणजे इफेक्टवर जाऊन जर तुम्हाला ब्लॅक वगैरे करायचं असेल, तुम्ही ब्लॅक पण करू शकता. जे तुम्हाला ठीक वाटेल ते तुम्ही इथून करू शकता. जसं की मी हे केलं इथून ठीक. बघू शकता इथे एवढा काही डिफरन्स नाही दिसणार याच्यामध्ये, कारण की आपण ते ओव्हरलेमध्ये केला होता. आता बघू शकता असं दिसेल. आपण इथून अंडू करू. जे स्टार्टिंगला अप्लाय केलं तर आपण तोच इफेक्ट छान वाटत होता. ओके. आता अशा प्रकारे झाल्यानंतर काय करायचं, परत ॲड फोटोवर क्लिक करायचं आणि आणखी ज्यामध्ये आपण 2-3 बॅकग्राऊंड ॲड करू, जेणेकरून ते आणखी अट्रॅक्टिव्ह वाटेल बॅनर. सॉरी बॅकग्राऊंड.
आता बॅकग्राऊंड क्रिएट केल्यानंतर बॅनर पण वाटणारच अट्रॅक्टिव्ह. त्यानंतर इथे काय करायचं आपल्याला, ओके, हे बॅकग्राऊंड ॲड करू आपण. इथून ॲड फोटोवर क्लिक करू. ॲड फोटोवर क्लिक करून परत त्याला झूम करू. परत झूम केल्यानंतर तुम्हाला इफेक्टवर क्लिक करायचं. इफेक्टवर क्लिक करून इथे बघू शकता एक शार्पचा एक नॉईजचा पण आहे, ठीक आहे. हे पण तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये. आणखी चांगला लुक यायला HDRचा पण आहे. तुम्हाला जे कोणतं एक ठीक वाटेल गोष्टी ते ॲड करू शकता. जसं की मी हे ॲड केलं. इथून ॲडवर क्लिक केलं. त्यानंतर याची ऑपेसिटी थोडी कमी करते आणि इथून ब्लेंडिंग मोड याचं चेंज करते. ओके, डन. आता बघू शकता एकदम खतरनाक लुक आपल्या बॅकग्राऊंडला आलाय. थोडं रेड वाटतंय तर तुम्ही रेडवर काय करायचं, रेड वाटत असेल तर इथं ॲडजस्टवर क्लिक यायचं. ॲडजस्टवर येऊन इथं ना थोडं सिच्युएशन वगैरे कमी करू शकता. जसं की रेडमध्ये सिच्युएशन वाटलं की रेड इफेक्ट होतं, थोडं कमी करून घेतलं तरी हरकत नाही. ओके, तर बघू शकता आपण बॅकग्राऊंड कसं केलंय. आपण आधी एक बॅकग्राऊंड घेतलं आपण प्लेन साईज घेते Instagramचे पोर्ट्रेट. त्यानंतर आपण एक बॅकग्राऊंड ॲड करायच्यामध्ये प्लेन. हे बॅकग्राऊंड तुम्हाला मी दिले, ठीक आहे. आता हे डाउनलोड कसे करायचं तुम्हाला, तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. टेलिग्रामला जॉईन करा. टेलिग्रामला ही मी फाईल दिली आहे. फाईलला कुठलाही पासवर्ड नाही. आता याच्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू. सांगितलं नाही पासवर्ड नाही म्हणून त्यामुळे व्हिडिओ स्किप करून जासाल. तर स्किप नका करू, कारण की बरेच इन्फॉर्मेशन पुढे व्हिडिओमध्ये भेटणार आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर आपण हा फोटो एक ॲड केला. त्यानंतर परत एक फोटो ॲड करून आपण त्याला ओव्हरले इफेक्ट वगैरे दिला आणि बरेच इफेक्ट ॲड केले. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बघू शकता. आता अशा प्रकारे बॅकग्राऊंड तयार झालंय. जर तुम्हाला याच्यामध्ये आणखी गोष्टी ॲड करायच्या असतील तर तुम्ही इथून करू शकता. जर तुम्हाला आणखी काही याच्यामध्ये ॲड करायचं असेल किंवा पिक्सआर्टवरचं यूज केलं तरी चालेल. जसं की इथून मी बघा इथे सर्च करते रेड शॅडो. ठीक आहे. रेड शॅडो असं सर्च केल्यानंतर इफेक्ट, रेड शॅडो इफेक्ट असं सर्च केल्यानंतर तुम्ही बऱ्याच गोष्टी इथून ॲड करू शकता. अशा टाईपमध्ये शॅडो शॅडो जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण पोस्टरमध्ये ॲड करताना नाही का शुभेच्छुकचं वगैरे नाव खाली ते ॲड करतो. तर ह्या गोष्टी आपण ॲड करतो. जर तुम्हाला याचा ब्लेंड मोड चेंज करायचं तर इथून चेंज करू शकता. काही हरकत नाही. गोष्ट एकदम चांगल्या प्रकारे जसं तुम्हाला ठेवायचं तसं तुम्ही ठेवू शकता. इथून काही हरकत नाही. आता हे प्रकारे आपलं बॅकग्राऊंड झाले क्रिएट. आता काय करायचं तुम्हाला, सेव्ह करण्यासाठी ही महत्त्वाचा पॉईंट आहे, सेव्ह कसं करायचं म्हणून, ठीक आहे. आता इथे काय करायचं तुम्हाला, ड्रॉवर क्लिक करायचं. ड्रॉवर क्लिक केल्यानंतर 3 डॉटवर क्लिक करायचं आणि सेव्ह इमेजवर करून घ्यायचं क्लिक. एकदम HDमध्ये तुमचं हे पोस्टर सेव्ह झालं. आता आपण एक बॅकग्राऊंड क्रिएट केलंय. आता सेकंड वाला परत करू आपण, ठीक आहे. इथून डन करू. याला बॅक करून घेऊ. परत आपण व्हाईट पेपर घेऊ एक. व्हाईट बॅकग्राऊंड घेतल्यानंतर क्रॉप करू. क्रॉप केल्यानंतर पोर्ट्रेटवर क्लिक करू. पोर्ट्रेट क्लिक केल्यानंतर टूल्सवर परत रिसाईजवर गेल्यानंतर इथे 20/20. ओके, डन. आता त्यानंतर आपण आणखी एक बॅकग्राऊंड क्रिएट करणार आहे. आधीचं बॅकग्राऊंड आपण ऑलरेडीच्या मध्ये येऊन जाईल. तर आता क्रिएट केलं बघू शकता खूप डिफरन्स आहे. आपण 2-3 बॅकग्राऊंड ॲड करून याच्यामध्ये जनरेट केलं होतं. सो आता आपण ते बघू. आणखी एक बॅकग्राऊंड ॲड करू. हे बॅकग्राऊंड घेतलं आणि जर आणखी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथून ॲड करू शकता. जसं की हे घेतलं आपण, हे 3 बॅकग्राऊंड ॲड घेतले बघू शकता. 3 बॅकग्राऊंड घेतले. आता काय करायचं, याला करायचंय तुम्हाला फुल साईजमध्ये घेऊया आपण इथे. ठीक आहे. याला झूम करू. त्यानंतर याला पण झूम करू. ओके, थोडं स्क्रीन बरोबर करते मी, त्यामुळे तुम्हाला दिसेल व्यवस्थित सेंटरला घेतल्यावर. ओके, याला करते झूम. व्हाईट पूर्ण पेपर कव्हर करायचा आपल्याला, बॅकग्राऊंड कव्हर करायचंय. ओके, याला पण करायचं झूम आणि याला पण झूम करून घेऊ. ठीक आहे. याचं आपण तुम्हाला इम्पॉर्टंट आहे आपलं हे. त्याला काय करायचं, लॉक करायचं आणि अनहाईड करून टाकू. म्हणजे तोपर्यंत आपल्याला ते लेअरचं काही काम नाही लागणार आहे. ओके, हे बॅकग्राऊंड घेतलं. आता याच्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला, इफेक्टवर क्लिक करायचं. ठीक आहे सर. आधी इफेक्टवर क्लिक करून तुम्हाला आधी बघायचं तुमचं बॅकग्राऊंड कोणत्या टाईपमध्ये घ्यायचं, शार्पनेस वगैरे काही वाढवायचं असेल तर तुम्ही इथून वाढवू शकता. तरी हुचं ऑप्शन आहे. नंतर तुम्ही ब्लॅकमध्ये पण करू शकता. बरेच सारे इथे ऑप्शन आहेत जे तुम्हाला ॲड करायचं ते करू शकता इथून तुम्ही. ठीक आहे. तर आपण हे राहू देऊ, नॉईसचा राहू द्यायचा आपल्याला. ठीक आहे. आणि इथून थोडंसं काहीतरी कमी करून येतो. ओके, इथून ओके केल्यानंतर ब्लरवर क्लिक करायचं. ब्लरवर क्लिक केल्यानंतर इथून ब्लर पण आपल्याला करून घ्यायचं. याला थोडंसं ब्लर केल्यानंतर हे झालं डन. आता याला लॉक करू आपण आणि वरची लेयर अनहाईड करून याला पण अनलॉक करू. आता बघू शकता हे जे बॅकग्राऊंड आहे, ठीक आहे, ते लेअरचं ऑप्शन करू आपण. आता हे जे बॅकग्राऊंड आहे हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आपण सगळ्या पण दोन्ही पण ज्या लेअर आहेत ते लॉक करून घेऊ आधी, तर जेणेकरून आपल्याला ही मूव्ह करायला सोपी जाईल लेअर. ओके, अशा टाईपमध्ये आपण जसं पण आपल्याला फ्लिप वगैरे करायचं किंवा रोटेट करायचं हाताने ते करू शकतो आपण. ते बघू शकता. परत आपल्याला ब्लेंड मोडवर जायचं. ब्लेंड मोडवर गेल्यानंतर तुम्हाला जे कोणतं ठीक वाटेल ते तुम्ही इथून ॲड करू शकता. जसं की ओव्हरलेचं पण आहे. तुम्हाला अशा टाईपमध्ये कुठे ॲड करायचं असं पण करू शकता तुम्ही. सोबत आपल्याला जी आधीची लेअर घेते त्याचा पण ब्लेंड मोड चेंज करायचा आहे. जसं की आपण इथून बघू शकता. जो कोणता ठीक वाटेल तुम्हाला ते तुम्ही इथून ॲड करू शकता. अशा टाईपमध्ये जर घेतलं तर आणखी बेटर वाटेल ते. ओके, असं घेऊ. ओके, तो ओव्हरलेवर क्लिक करू आपण. ओव्हरलेवर डन करू. ओव्हरलेवर डन केल्यानंतर याचं थोडं ऑपेसिटी आपल्याला कमी करायची. ओके, यावर क्लिक करायचं परत. सॉरी, ओव्हरलेवर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता खाली स्लाईड करायचं. ऑपेसिटीवर क्लिक करायचं. ऑपेसिटीवर क्लिक करून
इथून कमी करून घ्यायची याची ओपेसिटी आपल्याला. ओके. ओपेसिटी कमी केल्यानंतर इथे स्लाईड पण करू शकता तुम्ही बाहेर, जर तुम्हाला इथे डॉट डॉट नको आहेत तर. ओके. याची ओपेसिटी करू कमी. ओपेसिटी कमी केल्यानंतर आता काय करायचं बघा, याला लॉक करायचंय आणि जी दुसरी सेकंड वाली लेयर होती आपली, ठीक आहे, त्याची ऑपेसिटी पण आपल्याला जर ठीक वाटत असेल कमी वगैरे करायचं करू शकता. आणि याचा ब्लेंडिंग मोड जर चेंज करायचं तर परत ब्लेंडवर क्लिक करायचं. लेअरवर इथून पण क्लिक करू शकता तुम्ही, ठीक आहे. इथून बघू शकता, इथे तुम्ही ओव्हरले पण करू शकता. ओके. बघा, एकदम चांगल्या प्रकारे आपलं बॅकग्राऊंड पण हे पण क्रिएट झाले. मला झूम करून दाखवते थोडं. ओके. दोन्ही लेयर आपण अनलॉक करू वाटलंच तर. आता जर तुम्हाला जे बॅकग्राऊंड आहे ते जर ब्लर करायचं थोडं, कारण की तो फॉग इफेक्ट जास्त वाटत आहे, सो त्यामुळे आपण त्याला थोडं ब्लर करू. ब्लरवर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता थोडं ब्लर करून घ्यायला आपण. ठीक आहे. 7% पर्यंत. ओके. आता ठीक वाटेल ते. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही इथून बॅकग्राऊंड क्रिएट करू शकता. जर तुम्हाला याच्यामध्ये आणखी काही गोष्टी ॲड करायच्या असेल तुम्ही ॲड करू शकता. तुम्हाला ब्लेंडिंग मोड वगैरे काही चेंज करायचं असेल आणखी तर तुम्ही करू शकता कोणत्या पण लेयरचं काही हरकत नाही. ठीक आहे. इथून आपण जर तुम्हाला आणखी हे ठीक वाटतं ओव्हरले, इथून फक्त तुम्ही ऑपेसिटी कमी केली तर आणखी ते चांगलं वाटेल. ओके. ठीक आहे. या टाईपमध्ये तुम्ही डन करू शकता. डन केल्यानंतर इथे काय करायचं, सिंपली तुम्हाला ड्रॉवर क्लिक करायचं आहे. ड्रॉवर क्लिक करून इथे थ्री डॉटवर क्लिक करायचं आणि सेव्ह इमेज करायचं. बघता आपण 2 बॅकग्राऊंड क्रिएट केले आणि दोन्ही पण एकदम खतरनाक लेवल जसे झाले. मी तुम्हाला गॅलरीमध्ये जाऊन दाखवते दोन्ही पण बॅकग्राऊंड कसे दिसत आहेत तर. तर बघू शकता हे आपलं फर्स्ट वाला बॅकग्राऊंड आहे आणि सेकंड वाला पण बॅकग्राऊंड मी तुम्हाला दाखवते. आणि हे आपलं सेकंड वाला बॅकग्राऊंड आहे, जे की आपण मोबाईलमध्येच क्रिएट केलं आहे 2-3 बॅकग्राऊंड मिक्सअप करून. आता आपण बघू याला इफेक्ट कसा ॲड करायचा. सर्वात आधी काय करायचं, लाईटरूम ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं. लाईटरूम ॲप्लिकेशन कुठे भेटणार, काय भेटणार, ते सर्व गोष्ट आपण आपल्या ॲप्लिकेशनच्या पार्टमध्ये सांगितलंय. पहिला ॲप्लिकेशनचा पार्ट जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला समजतील ॲप्लिकेशन कोणकोणती आपल्याला लागणार एडिटिंगमध्ये. ठीक आहे. आज जाऊन YouTubeला व्हिडिओ बघा ॲप्लिकेशनचा आणि तिथून मग कंटिन्यू करा आपली व्हिडिओ. ठीक आहे. आता लाईटरूम ॲप्लिकेशन आपण ओपन करून घेऊ. बघा, लाईटरूम ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर काहीसा असा इंटरफेस दिसतो आपल्याला. तुम्हाला जे कोणतं बॅकग्राऊंड आता आपण जनरेट केलं होतं, ठीक आहे, जसं की आपण हे बॅकग्राऊंड केलं होतं हे ॲड करून घेऊ. आणि तुम्ही जसं पिक्सआर्टमध्ये केलंय, ठीक आहे, गोष्टी तशा आपण Lightroomमध्ये पण करू शकतो. पण ते थोडं आपल्याला काय बोलतो ब्लर वगैरे करायला थोडं हे होते. आता काय करायचं, तर हे सगळ्या गोष्टी झाल्या ठीक आहे. इथून जर तुम्हाला क्रॉप वगैरे करायचं काय खालचा पार्ट बघू शकता थोडंसं क्रॉप करू आपण, ते व्हाईट आलंय थोडं. इथून डन करू शकता. सोबतच तुम्ही एडिटिंगमधून बऱ्याच साऱ्या गोष्टी इथून एडिट करू शकता. इथून तुम्ही जे बॅकग्राऊंड आहे त्याच्यामध्ये काही प्रीसेट असतात ते यूज करू शकता. ते नंतर बघणारच आहोत आपण त्या गोष्टी सर्व. त्यामध्ये नको आता आपण जायला, नाहीतर ते सर्व मिक्सअप होईल. सो आता इथून काय करायचं तुम्हाला, जर तुम्हाला याच्यामध्ये काही ब्राईटनेस वगैरे कमी वाटत असेल, ठीक आहे, तर तुम्ही इथून ॲड करू शकता. जसं की मी इथून कलरवर क्लिक करते. कलरवर क्लिक केल्यानंतर इथे बघा मिक्सअपचं ऑप्शन आहे. इथून तुम्ही गोष्टी ॲड करू शकता. जर तुम्हाला काही कलर वगैरे याच्यामध्ये चेंज करायचे असतील तर ठीक आहे. इथून बघू शकता तुम्हाला जे कोणता कलर चेंज करायचा ते करू शकता तुम्ही इथून. याची काय आपल्याला आवश्यकता नाही आहे सध्या. ठीक आहे. आता हे Lightroom ॲप्लिकेशन आपल्यासमोर खूप कामाचं नाही, कारण की आपण फेस वगैरे इफेक्ट वगैरे जे ॲड करणार आहे ते याच ॲप्लिकेशनमधून करणार आहे. याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी, त्यानंतर तुम्हाला इथे इफेक्ट्सवर जाऊन क्लॅरिटी पण वाढवू शकता तुम्ही. ठीक आहे. टेक्स्चर पण यूज करू शकता याच्यामधून. ते सगळे ॲप्लिकेशन तर पुढच्या पार्टमध्ये बघणारच आहोत आपण काय-काय आपल्याला कसं यूज करायचं. ठीक आहे. नंतर इथे बघा भरपूर सारे ऑप्शन Lightroomमध्ये. तुम्हाला Lightroom याच्यासाठी मी ओपन केलंय, की जस्ट तुम्हाला इथून कलरमधून तुम्हाला जे कोणतं, जर याला थोडं रेड वगैरे करायचं असेल बॅकग्राऊंडला, तर तुम्ही इथून हे करू शकता. आणि सोबत इथे टेम्परेचरचा पण ऑप्शन आहे, तिथून पण तुम्ही हे यूज करू शकता. यामुळेच Lightroom आपण आता ओपन केलाय. सो बघू शकता हे चांगल्या प्रकारे आपण मोबाईलमध्ये बॅकग्राऊंड तयार केलाय. लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, एक मेन म्हणजे, जर तुम्ही आपल्या आधीचे क्लास बघितले नसेल फर्स्ट डे पासून, तर ते बघा. आणि आता आपला बॅकग्राऊंडचा पार्ट उद्या संपूर्ण जाईल आय थिंक. जसं की प्लेन बॅकग्राऊंड आणि टेक्स्टिंग बॅकग्राऊंड राहिले ते उद्याच्या पार्टमध्ये आपण कव्हर करून घेऊ. नंतर आपण बघणार आहोत की फेसला इफेक्ट कसे ॲड करायचे, जे की पीसी फोटोशॉपमध्ये आपण शार्पनेस वगैरे क्लिअरिटी टेक्स्चर जे असतात ते आपण इफेक्ट जे असतात ते आपण मोबाईलमध्ये कसे यूज करायचे ते सगळं बघणार आहोत. आता लगेच मग आपलं बॅकग्राऊंडचा पार्ट कव्हर झाला की आपण फेसचे इफेक्टकडे वळणार आहोत. आणि मग नंतर आपण आपल्या डिझाईन चालू करणार आहे बनवायला. ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या क्लासमध्ये काय काय गोष्टी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे, त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मोबाईलमधून. तर मग लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि Instaला फॉलो करून घ्या, कारण की Instaला आपण CapCut 30 डेज अनलिमिटेड टिप्स अशी सीरीज चालू केली, ज्यामध्ये आपण CapCut शिकवतो आहोत. तर लगेच Insta पेजला फॉलो करून घ्या. टेलिग्राम चॅनलला जॉइन करून घ्या, कारण की टेलिग्रामला आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो. आणि सोबत WhatsAppच्या ग्रुपला जर तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp नंबर दिला आहे आणि WhatsApp नंबरची लिंक पण दिली. तुम्ही WhatsAppला मला मेसेज करा, तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवायचं. तुम्हाला लगेच WhatsAppच्या ग्रुपमध्ये ॲड करते, जिथे आपण डेली कन्व्हर्सेशन आपलं चालू असतं. काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असते. आणि सोबतच जर कमेंटमध्ये तुम्ही मला काही पण तुमच्या अडचणी असतील
ते विचारू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगू शकता. कारण की तुम्ही जे मला कमेंट कराल त्यावर मला मोटिव्हेशन भेटत असेल. सो त्यामुळे कमेंट करायला कधीच विसरायचं नाही. जे पण तुम्हाला चांगलं शिकायला भेटलं व्हिडिओमधून ते नक्की सांगा आणि जे काही गोष्टी माझ्या चुकल्या आहेत त्या पण मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी सुधारण्याचा प्रयत्न करेल. तर चला तर मग भेटू अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.